नवी मुंबई महापालिकेचा विकास आराखडा तयार करण्याचं काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय रद्द करून महापालिकेच्याच नगररचना विभागातील अधिकाऱ्यांनी विकास आराखडा योजना तयार करण्याच्या प्रस्तावाला महासभेत मंजुरी देण्यात आली। गेली अनेक वर्ष नवी मुंबई शहराचा डीपी प्लॅन तयार करण्याचं घोंगडं भिजतंय। आता तरी हा आराखडा पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली जाते। वसईच्या तुंगारेश्वर धबधब्यावर काही पर्यटक पुण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते, मात्र कुणाला काही काळाच्या आत एक तरुण अचानक बुडू लागला। त्यानं आरडाओरडा केल्यावर सर्वांची धांदल उडाली। मात्र त्याच ठिकाणी पोहोचत असलेला रिंकू मिश्रा या तरुणानं स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला बाहेर काढलं। या सर्व प्रकाराचं चित्रीकरण आजूबाजूला उभ्या असलेल्या तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये केलं। काही सेकंद जरी उशीर झाला असता तर कदाचित तो तरुण बुडाला असता। लाखोंची चोरी करणाऱ्या रेल्वे प्रवाशाला वसई रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। माणिक संत्रा असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्या बॅगमध्ये सोन्याच्या अंगठ्या आणि महागडे खडे असे 15 लाखांचे दागिने सापडले। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला त्याच्या घरातून अटक केली। त्याच्याकडून चोरी केलेला सर्व माल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी त्याची रवानगी सध्या तुरुंगात केली आहे। बदलापूरच्या बारवी धरणाची उंची वाढवण्यात आल्यानं धरण क्षेत्र परिसरातील 7 गावांमध्ये पाणी शिरल्यानं ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत। त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी आमदार कथोरे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ MIDCवर मोर्चा काढला। गेल्या आठवडाभरापासून कोसळत असलेल्या पावसानं बारवी धरण वाहू लागले। धरणाची उंची वाढवल्यानं 7 गावातील नागरिकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे। पाणी फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या वॉटर कप विजेत्या गावांचा सत्कार समारंभ 6 ऑगस्टला पुण्यामध्ये पार पडतो। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे। वॉटर कपचं हे दुसरं वर्ष असून यावर्षी तब्बल 30 राज्यातील 30 तालुक्यांतील 1321 गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशननं 2016 मध्ये लोकसहभागामधून जलसंधारणाची कामं करण्यास सुरुवात केली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।